हॅलो स्टुडंट्स. बघा, आज जो पुढचा भाग आहे तो आज आपण बघायचा आहे. तो आहे न्यूट्रिशन इन ॲनिमल. बघा, धिस कन्सेप्ट रिफर टू द बॉडी need nutrients mode of ingest in food and its use in the body. बघा काय सांगितलेलं आहे, ही जी कन्सेप्ट आहे न्यूट्रिशन इन ॲनिमल, ही कन्सेप्ट जी आहे ती काय रिफर करते, काय दाखवते, दर्शवते, तर बॉडी नीड फॉर न्यूट्रियंट्स मोड ऑफ इंजेस्टिंग फूड अँड इट्स यूज इन द बॉडी. बघा, आपल्या शरीराला न्यूट्रियंटची गरज आहे हे याच्यावरून आपल्याला समजते. मोड कोणते कोणते आहेत, आपण फूड जे घेतो ते घेण्याचे मोड कोणकोणते आहेत आणि याचा यूज आपल्या बॉडीला होतो हे आपल्याला दाखवत आहे. ठीक आहे. मग बघा, लेट्स रिकॉल भाग स्किप केलेला आहे. त्याच्या पुढचा बघा, न्यूट्रिएंट नेसेसरी फॉर व्हॅरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी आर ऑब्टेन्ड फ्रॉम द फूड. दे आर सप्लाइड टू द व्हॅरियस पार्ट ऑफ द बॉडी थ्रू ब्लड. द फूड दॅट वी कन्झ्युम डज नॉट मिक्स विथ द ब्लड ॲज इट इज. इट नीड टू कन्वर्ट इन टू सोल्युबल फॉर्म दॅट कॅन इझिली मिक्स इन ब्लड. बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे यांनी की न्यूट्रिएंट नेसेसरी असतात आपल्या बॉडीसाठी. न्यूट्रिएंट जे आहेत, पोषक द्रव्ये जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे असतात. का तर आपल्या बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या व्हॅरियस ॲक्टिव्हिटी चालतात त्याच्यासाठी हे महत्त्वाचे असतात. ठीक आहे. दे आर सप्लाइड टू द व्हॅरियस पार्ट ऑफ द बॉडी थ्रू ब्लड. मग काय केलं जातं ते व्हॅरियस पार्टला, आता आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे पार्ट आहेत. फॉर एक्झाम्पल किडनी आहे, लिव्हर आहे, हर्ट आहे, अजून वेगळे पार्ट आहेत जे तुम्हाला माहीत आहेत. मग यांच्यापर्यंत ते पोचतं कसं, तर ते थ्रू ब्लड, रक्ताद्वारे ते पोहोचत असतं. द फूड दॅट वी कन्झ्युम डज नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज. बघा, जे फूड असतं ते तुम्ही म्हणाल ते असंच मिक्स होतं का, जसं आपण आतमध्ये घेत आहे तसंच ते मिक्स होत आहे का, तर असं नाही आहे. हे डिरेक्टली मिक्स होत नाही जाऊन. बघा, इट नीड टू कन्वर्ट इन टू सोल्युबल फॉर्म दॅट कॅन इझिली मिक्स इन ब्लड. ब्लडमध्ये ते मिक्स झालं पाहिजे. ठीक आहे. जसं वॉटरमध्ये सॉल्ट मिक्स होतं, डिझॉल्व होतं, आपल्याला दिसतं की ते मिक्स झालेलं आहे, साखर डिझॉल्व होते. त्याचप्रमाणे मी एक्झाम्पल सांगितलं आहे फक्त. त्याचप्रमाणे इथे ते फूड सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजे तो सोल्युबल फॉर्म जो आहे फूडचा हा इझिली मिक्स झाला पाहिजे ब्लडमध्ये. ठीक आहे. बघा, न्यूट्रिशन इन ॲनिमल इन्व्हॉल्व व्हॅरियस स्टेप्स फ्रॉम इंजेशन टू इजेशन. बघा काय सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस, व्हॅरियस स्टेप्स आढळत आहेत आपल्याला, ज्या इंजेशन म्हणजे फूड आत घेतोय त्याच्यापासून इजेशन, फूड बाहेर नको असलेले पदार्थ बाहेर टाकले जात आहेत त्याच्यापर्यंत आढळतात. हा क्वेश्चन विचारला जातो. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. विच आर द स्टेप इन द न्यूट्रिशन असा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामध्ये बघा, पहिली जी स्टेप आहे ती इंजेशन आहे, दुसरी डायजेशन, तिसरी ॲब्झॉर्प्शन, अझिमिलेशन अँड इजेशन. बघा, इंजेशनमध्ये काय होतं, फूड इज टेकन इन टू द बॉडी. जे अन्न आहे ते माउथ वाटे, तोंडा वाटे आत घेतलं गेलं. डायजेशन, कन्व्हर्शन ऑफ फूड इंटू सिम्पल सोल्युबल फॉर्म. बघा, आता त्या फूडचं सिम्पल सोल्युबल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं पाहिजे. का केलं गेलं पाहिजे, कारण ते ब्लडद्वारे दुसऱ्या पार्टनं मिळणार आहे. मग ते ब्लडमध्ये मिक्स होण्यासाठी त्याचं सोल्युबल फॉर्ममध्ये आपल्याला कन्व्हर्शन केलं पाहिजे. ॲब्झॉर्प्शन, बघा, ट्रान्सफर ऑफ द सोल्युबल फूड टू द ब्लड. बघा, आता जे फूड सोल्युबल फॉर्ममध्ये आहे ते काय केलं जातं आहे, ट्रान्सफर केलं जात आहे ब्लडमध्ये. ब्लड ॲब्झॉर्ब करून घेत आहे त्याला. अझिमिलेशन, युटिलायझेशन ऑफ द ॲब्झॉर्ब्ड फूड बाय द सेल अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. शोषून घेत आहे. बघा, युटिलायझेशन काय, कशाचं युटिलायझेशन केलं जातं, जे ॲब्झॉर्ब फूड केलेलं आहे ब्लडनं ते काय केलं जातं, युटिलाइज केलं जाते. कोणाद्वारे, सेल आणि टिश्यू, पेशी आणि ऊतींकडून. कशासाठी, एनर्जी प्रोडक्शनसाठी, ऊर्जा निर्मितीसाठी, ग्रोथ, सेलची ग्रोथ झाली पाहिजे पेशीची म्हणून, आणि एखादी सेल जर बिघाड झाली असेल तर ती दुरुस्त, रिपेअर करण्यासाठी. ठीक आहे. पाचवी जी आहे ती इजेशन आहे, रिमूव्हल ऑफ द वेस्ट प्रोडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी. आता ही सगळ्या प्रोसेसेस झाल्यानंतर की आपल्या शरीराला जे पदार्थ नको आहेत ते बाहेर टाकले जातात, त्याला आपण इजेशन असं म्हणतोय. बघा, इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल. यात काही शंका असेल तर नक्की विचारा. आता आपण टाईप ऑफ द न्यूट्रिशन इन ॲनिमल बघणार आहोत. बघा, होलोझोइक न्यूट्रिशन हे जे आहे हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. शेजारी अमिबाची डायग्राम दाखवली आहे. अमिबा डज नॉट हॅव अ ऑर्गन लाईक हँड अँड माउथ. अमिबाचा शेप असा नसतो की अमिबा हा गोलाकारच आहे, अंडाकृती आहे, रेक्टँग्युलर आहे, असं काही सुद्धा नसतं. अमिबाला असा पर्टिक्युलर शेप नसतो, हे सगळ्यांना माहीत आहे. इथे कसाही शेप दाखवलेला आहे तसा आहे. ह्याला कुठे हात किंवा तोंड दिसतंय का, हँड माउथ नाही.
इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल. नेहमी लक्षात ठेवायचं, अमिबा हा एक पेशी आहे, युनिसेल्युलर आहे. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. बघा, तो त्याच्या जो सरफेस असणार आहे त्याच्या कोणत्याही सरफेसमधून तो फूड टेक म्हणजे घेऊ शकतो. बघा, इट सराउंड द फूड पार्टिकल फ्रॉम ऑल साइड, इट टेक इन टू अ सेल. बघा, आता इथे जर फूड असेल, ठीक आहे, इथे जर फूड असेल ठेवलेलं, तर तो त्याच्या भोवती त्याचा सरफेसनं गोलाकार, त्या फूड भोवती गोलाकार असं काय शेप तयार करणार आणि ते फूड आतमध्ये घेणार. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ द डिफरंट एन्झाईम. आत घेतलेला आहे फूड, मग काय, आत घेतल्यानंतर तो त्याच्यामध्ये असे कोणकोणते वेगवेगळे डिफरंट एन्झाईम असणार आहेत, विकरे असणार आहेत, ज्याच्याद्वारे तो ते डायजेस्ट करणार आहे. अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज अमिबा मूव्स फर्दर विथ द हेल्प ऑफ द सुडोपोडिया. बघा, सुडोपोडिया इज अ, आपण बघूया काय आहे. बघा, सुडोपोडियाद्वारे काय केलं जात आहे, तर अनडायजेस्टेड फूड, आता सगळंच फूड डायजेस्ट होईल असं आहे का, नाही. जो पार्ट हवा आहे तो घेतलाय, नको असलेला पार्ट जो आहे तो सुडोपोडियाच्या, बघा हे विचारलं जाऊ शकतो, कोणता असा पार्ट आहे ज्याच्या थ्रू ते बाहेर टाकलं जातं फूड, तर सुडोपोडिया. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. सुडोपोडिया इज द पार्ट विच इज अ हेल्प टू द अमिबा फॉर रिमूव्हल ऑफ द अनडायजेस्टेड फूड. म्हणजे सुडोपोडिया हा एक असा पार्ट आहे जो अमिबाला हेल्प करत असतो, कशासाठी, अनडायजेस्टेड पार्ट बाहेर टाकण्यासाठी. बघा, इथंपर्यंत क्लिअर असेल. इन युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अमिबा, युग्लिना, पॅरामोशियम ॲटसेट्रा, ऑल द स्टेप्स ऑफ द न्यूट्रिशन ऑकर विदिन देअर युनिसेल्युलर बॉडी. बघा काय सांगितले, आता युनिसेल्युलर ॲनिमलमध्ये अमिबा येतोय, युग्लिना येतोय, पॅरामोशियम येतोय. ह्या ज्या आहेत, ह्या आपण ज्या वर स्टेप बघितल्या, या सगळ्या न्यूट्रिशनच्या स्टेप यांच्यामध्ये येत असतात. ठीक आहे. आता इन्सेक्ट हॅज अ माउथ पार्ट फॉर द इंजेक्शन ऑफ फूड. आता इन्सेक्टमध्ये माउथ पार्ट असतो इंजेक्शन करण्यासाठी, म्हणजे फूड घेण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, इन्सेक्ट लाईक द कॉकरोच, ग्रास होपर विच निबल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट. बघा, कॉकरोचचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला दिसून येईल पुढच्या बाजूला त्याला माउथ लाईक पार्ट असतो. बटरफ्लाय जे असतात, फुलपाखरे, सक फूड विथ द हेल्प ऑफ द ट्यूब लाईक प्रोबोसिस. बघा, बटरफ्लाय जे असतात, फुलपाखरे, ते फूड सक करत असतात, कशाच्या हेल्पनं, तर ट्यूब लाईक प्रोबोसिसने. मॉस्किटो जे असतात, मॉस्किटो आणि त्याचबरोबर बेडबग्स यूज करतात काय, निडल लाईक माउथ पार्ट लाईक पिर्स अँड द ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड ऑर अदर फ्लूइड. आता बघा, इथे तुम्हाला वेगवेगळे पार्ट सांगितलेले आहेत, वेगवेगळे इन्सेक्ट घेतलेले आहेत आणि तिथे तुम्हाला कसे ते फूड सक करतात ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा जो पार्ट आहे तो बघा, अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ द फूड ॲनिमल कॅन बी क्लासिफाईड आहे. सोपा पार्ट आहे हा, की मी जे भाग गाळलेले आहेत ते स्किप केलेले आहेत. बघा, अकॉर्डिंग म्हणजे कुठल्या प्रकारचं फूड खातात त्याच्यानुसार ॲनिमलची एक कॅटेगरी केली गेली, क्लासिफाय केलं गेलं. पहिलं जे आहे ते हर्बिओरस, दुसरं कार्निओरस, ओमनिओरस. हर्बिओरस म्हणजे जे शाकाहारी प्राणी असतात ते. बघा, हर्बिओरस यूज प्लांट डिरेक्टली ॲज अ फूड. एक्झाम्पल इज अ ग्रेझिंग ॲनिमल. ग्रॅनिओरस म्हणजे सीड इटर्स आणि फ्रुगिओरस म्हणजे फ्रूट इटर्स. बघा, हर्बिओरस फक्त प्लांट खातात. आता ते शाकाहारी आहेत म्हणजे फक्त वनस्पतींनाच डिरेक्टली खाणार आहेत अन्न म्हणून. त्याच्यामध्ये जे सीड, बिया खातात, फ्रूट खातात असे ॲनिमल. आता कार्निओरस म्हणजे मांसाहारी. ॲनिमल दॅट डिपेंड ऑन द अदर ॲनिमल फॉर देअर फूड आर कार्निओरस. जे ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलवर अन्नासाठी डिपेंड असतात त्यांना आपण कार्निओरस म्हणतोय. कार्निओरस आर इनडायरेक्टली डिपेंडंट ऑन द प्लांट फॉर फूड. पण कार्निओरस असं नाही की ते प्लांटवर डिपेंड नाहीत. बघा, इनडायरेक्टली वर्डमध्ये बघा आपल्याला एखादे शब्दांमध्ये अर्थ लपलेला असतो. इनडायरेक्टली का असं ह्याने सांगितलंय, का तर कार्निओरस कुणावर डिपेंड आहेत, ॲनिमल्सवर. मग ते मे बी हर्बिओरस पण असू शकतात. कार्निओरस हर्बिओरस ना खाणार आहेत, पण हर्बिओरस कुणावर डिपेंड आहेत, प्लांटवर. म्हणजे याचाच अर्थ काय झाला, तर कार्निओरस डिरेक्टली डिपेंड नाही आहेत, सरळपणे नाही आहेत, पण इनडिरेक्टली ते हर्बिओरसवर प्लांट्सवर डिपेंड आहे. बघा, इज दॅट क्लिअर? तुम्हाला कळलं असेल इथेपर्यंत मी काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता जे आहे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये, फीड ऑन द हर्बिओरस, प्रिडेटर्स, ॲनिमल दॅट फीड ऑन इन्सेक्टिओरस. बघा, जे ॲनिमल्स हर्बिओरसना, शाकाहारी प्राण्यांना अन्न म्हणून खातात त्यांना प्रिडेटर असं म्हणतात. आणि त्याचप्रमाणे ॲनिमल्स जे इन्सेक्टला खातात त्यांना इन्सेक्टिओरस म्हणजे कीटकभक्षी असं म्हटलं जातं, प्रिडेटर भक्षक. बघा,
ओमनिओरस. ॲनिमल दॅट ऑब्टेन देअर फूड फ्रॉम द बोथ प्लांट अँड ॲनिमल आर कॉल्ड ओमनिओरस. आता हे ॲनिमल जे असतात ॲनिमल ओमनिओरसमध्ये येतात, हे प्लांटला सुद्धा खातात, म्हणजे प्लांटचा सुद्धा अन्न म्हणून वापर करतात आणि त्याचबरोबर ॲनिमलचा सुद्धा अन्न म्हणून वापर करतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल येते मंकी, चिंपांजी आणि त्याचबरोबर ह्युमन्स. ठीक आहे. बघा, सम ऑफ द ऑर्गॅनिझम अराउंड अस परफॉर्म द फंक्शनिंग ऑफ द क्लिनिंग अँड कन्झर्विंग द इन्व्हायरमेंट बाय द व्हेरी ॲक्ट ऑफ फीडिंग देमसेल्स. दे आर कॉल्ड स्कॅव्हेंजर्स ऑर डिकम्पोजर्स. बघा, काही ऑर्गॅनिझम असे असतात जे काय फंक्शन करतात, या निसर्गामध्ये एक फंक्शन असतं की प्राणी मेले तर त्यांचं विघटन होतं. मग बघा, इन्व्हायरमेंटला व्यवस्थित क्लीन ठेवलं पाहिजे, ते इन्व्हायरमेंटचं सुरक्षित ठेवलं पाहिजे, त्याची जपणूक केली पाहिजे, कन्झर्विंग केलं पाहिजे. ह्याच्यासाठी जे ॲनिमल काम करतात ते त्या म्हणजे जे जे ॲनिमल्स आहेत ते मेलेले असतात. ठीक आहे. त्यांचं डिकम्पोजिशन करतात, त्यांना डिकम्पोजर्स असं म्हणतात. हा एक भाग याच्यामध्ये येतोय. बघूया, एकूण 4: हर्बिओरस, कार्निओरस, ओमनिओरस आणि डिकम्पोजर्स. बघा, डिकम्पोजर्स बघा दिलेलं आहे खाली. स्कॅव्हेंजर्स म्हणजे काय, डिकम्पोजर्स म्हणजे काय. स्कॅव्हेंजर्स जे असतात ते ऑब्टेन करतात फूड फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ द ॲनिमल. फॉर एक्झाम्पल व्हल्चर, क्रो अँड हायना. बघा, म्हणजे हे जे ॲनिमल्स फूड ऑब्टेन करतात त्यांचं मेलेल्या प्राण्यांपासून, त्यांना आपण स्कॅव्हेंजर असं म्हणतोय. आणि डिकम्पोजर्स आहेत ते मायक्रोब्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे ऑब्टेन करतात फूड बाय डिकम्पोजिंग द डेड बॉडीज. बघा, आता दुसरा जो प्रकार आहे तो सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. आता बघा, सॅप्रोझोइक म्हणजे काय. सम इन्सेक्ट दॅट युनिसेल्युलर ॲनिमल ऑब्टेन द न्यूट्रिएंट बाय ॲब्झॉर्बिंग द लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम द डेड बॉडीज ऑफ द अदर ॲनिमल ऑर फ्रॉम द इन्व्हायरमेंट. दिस इज अ सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. बघा, काही इन्सेक्ट, आता आपण वर जे बघितले ते हे जे आहेत हे डेड बॉडीजकडून ॲनिमलच्या मायक्रोब्स, डिकम्पोजर्स म्हणजे आहेत. आता सॅप्रोझोइक न्यूट्रिशन हे इन्सेक्टसाठी असतं, जे ऑब्टेन करतात न्यूट्रिएंट. कसं तर ॲब्झॉर्बिंग द न्यूट्रिएंट. डेड बॉडीज जे असतात, मेलेले प्राण्यांचे शरीर असतात, त्यांच्यामधून लिक्विड ॲब्झॉर्ब करण्याचं काम हे इन्सेक्ट करतात. आणि अशा प्रकारे जे न्यूट्रिशन इन्सेक्टमध्ये चाललेलं असतं त्यांना सॅप्रोझोइक न्यूट्रिशन म्हणतात. याच्यामध्ये एक्झाम्पल हाऊस फ्लायज, अँड्स अँड स्पायडर्स आहे. पॅरासिटिक न्यूट्रिशन काय आहे बघा. हॅव यू सीन स्मॉल ॲनिमल्स ऑन द बॉडीज ऑफ द ॲनिमल लाईक डॉग, बफेलोज. तुम्ही बघा, म्हशी, कुत्री जे असतात, डॉग्स असतात, त्यांच्यावर छोटे छोटे ॲनिमल पाहता. ठीक आहे. फ्रॉम वेअर डू धीज लिटल ॲनिमल ऑब्टेन देअर फूड. मग ते या ॲनिमल्समध्ये जर राहत असतात, तर त्यांना अन्न कुठून मिळतं. फ्रॉम वेअर डू देअर वॉर्म इन द इंटेस्टाईन ऑब्टेन देअर फूड. त्यांचं फूड त्यांना कुठून मिळत असतं. पॅरासिटिक असं आपण इथं म्हटलंय. बघा, एक्झॅक्टली काय आहे त्याचा मिनिंग. सम ॲनिमल डिपेंड अपॉन अदर ॲनिमल फॉर फूड. काही ॲनिमल अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम द ॲनिमल ऑन हुम दे आर डिपेंडेंट. आणि ते फक्त त्यांच्याकडूनच अन्न घेतात ज्यांच्यावर ते डिपेंड आहेत. त्यांना आपण पॅरासिटिक न्यूट्रिशन असं म्हणतो. सम ॲनिमल्स लाईव्ह ऑन द बॉडी सरफेस ऑफ द अदर ॲनिमल अँड ऑब्टेन देअर फूड बाय सकिंग देअर ब्लड. दिस इज कॉल्ड इक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन. काही ॲनिमल दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावर राहतात आणि ते त्यांचं फूड त्यांच्या ब्लडमधून सक करून घेत असतात, रक्तामधून. ह्याला आपण इक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणतो. अँड सच ॲनिमल आर कॉल्ड इक्टोपॅरासाइट. आणि जे ॲनिमल हे ब्लड शोषून घेत आहेत त्यांना आपण इक्टोपॅरासाइट म्हणतोय. अँड बघा, फॉर एक्झाम्पल लाऊस, बेडबग, टिक्स. ॲनिमल लाईक टॅपवॉर्म अँड द राऊंडवॉर्म लाईव्ह इनसाइड द बॉडी ऑफ अदर ॲनिमल अँड ऑब्टेन देअर फूड. धिस एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन अँड धिस ॲनिमल्स आर नोन ॲज इंडोपॅरासाइट. आता हे जे एक्टोपॅरासाइट असतात ते बाहेरच्या राहतात. बघा, डिफरन्स आहे हा एक्टो आणि एंडोमधला. एक्टो जे आहेत ते ॲनिमल, एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशनमध्ये ॲनिमल जे आहेत ते बॉडी सरफेसवर आहेत दुसऱ्या ॲनिमलच्या. पण एंडोपॅरासिटिकमध्ये ते बॉडीच्या आतमध्ये आहेत. ही एक गोष्ट लक्षात ठेवा.
ठेवायचे आहे इथे. ओके, बघा आपण इथेपर्यंत छोट्या गोष्टी आहेत या पॅरासिटिक न्यूट्रिशन, एक्टोपॅरासिटिक, रिकाम्या जागा भरा, MCQला विचारलं जाऊ शकतं, वन आन्सर क्वेश्चनमध्ये हे विचारलं जाऊ शकतं. इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. याचा एक्सरसाइज लिहायचा आहे आणि मला लिहून पाठवायचं आहे. उद्याच्या भागात आपण फूड सेफ्टी सुरू करणार आहोत. यात जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.